स्टार्ट लॉग इन, हां डाउन एरो, select setup, then press OK, then here you go to weighing point. Okay, here you select calibration. ओके, आता आपण फुल स्केल वगैरे सगळं डिफाईन केलेलं आहे. ओके, मॉडिफाय फुल स्केल मला आत्ता काही चेंज करायचं नाही, कारण आपण मगाशी डिस्कशनप्रमाणे 100 kg त्या हॉपरची कॅपॅसिटी. ओके, आणि आपलं रेडेबिलिटी असणार आहे 20 ग्राम मॅक्सिमम. म्हणजे ही जे तेल आहे 100, हे जे आपल्याला जेवढं मटेरियल ठेवायचं बॅच त्या हॉपरमध्ये जेवढं मॅक्सिमम मटेरियल बसणार आहे, राईट, डेन्सिटी वाईज, राईट राईट, ती व्हॅल्यू आपण तिथं मॅक्सिममला टाकतो. ठीक आहे. आणि डेड लोड आता हे स्केल इंटरवल म्हणजे 20 ग्रामनी चेंज होणार आहे, 0.02 म्हणजे. आणि आता डेड लोड म्हणजे समजा आता मी त्या वेइंग स्केलवरती किंवा त्या हॉपरवरती हॉपर ठेवलं आहे, लोड सेलवरती हॉपर इन्स्टॉल केलं आहे आणि हे हॉपरचं वजन आहे. ओके, तर ह्याला मला परमनंट 0 करावं लागणार आहे, म्हणून मी डेड लोड सिलेक्ट केलं, बाय लोड केलं, हा झाला 0. ओके, आता मला स्पॅन कॅलिब्रेशन करायचं आहे, बाय लोड, आणि मी लोड ॲप्लाय करत समजा 100 kg आहे तर 10% ऑफ फुल स्केल म्हणजे 10 kgला तुम्हाला कॅलिब्रेट करायचं आहे, मिनिमम 10% म्हणजे 10 kg. तो सोर्स आहे, त्याचं काही नाही आहे. तुम्ही आता हे तुम्ही देताय ना, म्हणजे आता तुम्ही काय केलं, फोर्सफुली देताय ना. फोर्सफुली देतोय मी. आता समजा तुम्ही 10 किलो ठेवलंय आणि तुम्हाला हे रिडिंग दाखवते. ओके ओके, आता हे काय म्हणते, प्लेस कॅलिब्रेशन वेट ऑन द स्केल अँड एंटर व्हॅल्यू. मी आता तिकडं वजन ठेवलं 10 किलो, मला फिजिकली एवढं दाखवते. आता मी काय करेल की हे 10 kg इथं टाईप करेल, 10.00 kg जे वेट मी अप्लाय केलं आहे, आणि त्याला ओके प्रेस करेल. झालं, ह्याला सेव्ह करायचं. एक्झिट, परत एकदा एक्झिट, परत एकदा एक्झिट, सेटिंग चेंज, बॅकअप, येस. हा बॅकअप मेमरी कार्डमध्ये होतो. झालं एवढंच. आणि हे तुमचं वेइंग आहे. आत्ता ह्याच्यामध्ये आहे ना 4 to 20 नाही आहे, 4 to 20 आहे, पण त्याला कॉन्फिगर करायला काही नाही आहे, कारण तो बाय डिफॉल्ट त्याच्या एक्झिस्टिंग प्रोग्राम बरोबर त्यांनी हे केलेलं आहे, लॅच केला आहे. त्यामुळे त्यामध्ये काय सेटिंग करण्यासाठी आत्ता तरी नाही आहे. आपल्याला त्याचा प्रोग्राम अपडेट इकडे टर्मिनलबद्दल काय आहे म्हणजे. आता इकडे टर्मिनल जे आहे बॅक साईडला, एक मिनिट मी पॉवर बंद करतो. तुम्ही जर इकडे बघताल ना, तर हा 6 वायर आहे. हा इकडं लिहिलं आहे बघा, M+, M-, V+, S+, M+, M-, सेन्स मायनस आणि V-. M+ म्हणजे मेशर प्लस आहे, मेशर मायनस. ओके, हा तुमचा लोड सेलचा सप्लाय प्लस आहे, लोड सेलचा सेन्स प्लस आहे. हा लोड सेलला इकडं सेन्स व्होल्टेज, लोड सेलकडून सेन्स व्होल्टेज इकडे येत आहे, आणि हे लोड सेलला निगेटिव्ह व्होल्ट चालले, 12 वोल्ट इकडून हे 12 वोल्ट ट्रान्समिट करत आहे, आणि फील्डवरून परत इकडं 12 वोल्ट S+, S- येत आहे. आणि सर ह्या 2 वायरी कशा, आणि हे जे आहे ते लोड सेलचा आउटपुट आहे, ते तिथून मी JB मधून कॉमन करून इथं आणलेलं आहे. बस त्याचं वायरिंग तसंच आहे, ते काही काढलेलं नाही. हे जे आहे ना, ह्याच्यामध्ये 2 कार्ड आहेत. हे आपण रिमोटली पण घेऊ शकतो. म्हणजे तुम्ही पण ऑनलाईन जर VNC वर वगैरे असेल ना, तुमच्या लॅपटॉपला कार्ड रीडर आहे.